नमस्कार, पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे धाबा स्टाईल दम आलू। चला तर आपण साहित्य पाहूया। दम आलू बनवण्यासाठी आपण इथं 10 असे बटाटे हे उकडून साल काढून घेतलेले आहेत। 1 वाटी खोबरं किसून घेतलेले आहे। त्याच्यानंतर 1 मिरची, लसूण, अद्रक याची पेस्ट करून घेतली, जी जाडसरच केलेली आहे। त्याच्यानंतर 2 छोटे छोटे कांदे हे बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 चमचा धना पावडर आणि हे खडा मसाला। खडा मसाल्यामध्ये दालचिनी, मोठी विलायची, 4-5 मिरे, 4-5 लवंग आणि हे फूल जे असते तर त्याच्या मी ह्या 2 पाकळ्या अशा काढून घेतलेल्या आहेत। कोथिंबीर, हिंग, दही, मलाई आणि 15-20 काजू घेतलेले आहेत। तर इकडे आपल्याला तिखट, मीठ, हळद आणि फोडणीसाठी जिरे मोहरी हे लागणार आहे। हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता आपण कृती सुरुवात करूया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि तो गरम झालेला आहे। याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेऊयात। एखादी थोडंसं जास्त वापरलं तरी चालते। 4 चमचे घेतलेले आहे तेल मी। आता हे तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकून घेऊया। ही मोठी विलायची आणि हे खडा मसाल्याचं सामान, आणि ही दालचिनी। थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं। छान असा वास येत आहे। यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांदा हा उभा चिरलेला आहे, कारण लवकर हे परतून लालसर रंगावर येतो। तर तुम्ही चौकोनी कांदा चिरू शकता। आता याला 5-1 मिनिटं लागतील। तांबूलसर रंगावर असा हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे तांबूलसर रंगावर असा कांदा झालेला आहे, कारण कांद्याचा हा कच्चेपणा गेला पाहिजे। याच्यामध्ये आता आपण किसलेलं खोबरं टाकून घेऊया, कारण तेही आपल्याला परतून घ्यायचं याच्यामध्ये। थोडंसं परतलं की आपण हे गॅस बंद करून ठेवणार आहोत थंड होण्यासाठी। नंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून सर्व साहित्य वाटून घेणार आहोत। थोडंसं तांबूलसर हे पण झालं, आता बंद करून घेऊयात आपण। पहा किती खमंग असा वास येत आहे दालचिनीचा, खोबऱ्याचा, कांद्याचा, मस्त असा वास येत आहे। आता मी गॅस बंद करून थंड करायला ठेवते, नंतर तुम्हाला दाखवते। आता दम आलू करण्यासाठी आपल्याला हे बटाटे उकडून घेतलेले आहेत ना, याला अशा क्रॉसमध्ये थोड्या थोड्या चिरा पाडायच्यात, एकाला 3 वगैरे अशा, कारण याच्यामध्ये आपली स्टफिंग पूर्ण जाते आणि आलू हा छान लागतो। हे बघा, असे आडव्या ह्याच्यामध्ये 2-3 अशा चिरा पाडून घ्यायच्यात। आता मी सर्व चिरा पाडून घेते। आपण थोडेसे आलू फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी आपण 1 चमचा तेल टाकू। हे गरम झालं की आपण याच्यामध्ये थोडंसं हळद, थोडी हळद, अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा धना पावडर असं आपण टाकणार आहोत। आणि याच्यामध्ये आलू आपण टाकून घेणार आहोत। थोडंसं आपण 5 मिनिटं हे परतून घेणार आहोत। आलूला पूर्ण हे सगळं साहित्य लागलं पाहिजे। थोडंसं आपण या प्रकारे पूर्ण सामान लागून जातं त्याला।
5 मिनिटानंतर आपण हे काढणार आहोत आणि मिक्सर वाटं सर्व साहित्य वाटून घेणार आहोत. आता मी हे 5 मिनिटं परतून घेतलेलं आहे. बघा सगळा असा मसाला लागलेला आहे आणि 5 मिनिटं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे गॅस बंद करते आणि पुढची कृती पाहूया. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं आणि तो मसाला टाकलेला आहे, तो भाजून घेतलेला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. याच्यामध्ये आपण काजू टाकून घेऊयात. हिरवी मिरची, अद्रक, लसूण जे आहे त्याचं वाटण टाकून घेऊयात. कोथिंबीर पण टाकायची आणि धना पावडर पण टाकायचे. आपल्याला ह्याच्या वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. 1 चमचा तेल टाकले आणि हे अर्धा चमचा एक टाकते. याच्यामध्ये जिरे मोहरी आपल्या मनावर आहे, टाकायची टाका, नाही टाकायचं नाही टाकू शकत. तर मी याच्यामध्ये जिरे टाकणार आहे थोडेसे. जिरे टाकलेले आहे आणि याच्यामध्ये हिंग टाकणार आहे. हिंग टाकला की आपण याच्यावरती हा मसाला जो वाटून घेतलेला आहे तो आपण परतून घ्यायचा. ह्याचा कलर हिरवा दिसतो, पण नंतर सर्व मसाले पडले मग कलरही चेंज होतो ह्याचा. कारण या अगोदरच आपण थोडंसं भाजून घेतलेलं आहे. आता जास्त भाजायची काही जरूरत नाही, थोडंसं आपण परतून घ्यायचं. आता याच्यामध्येच आपल्याला सर्व काही मसाले टाकायचे. लाल तिखट वगैरे. यामध्ये आपल्याला लाल तिखट, चवीनुसार मीठ, कांदा लसूण मसाला 1 चमचा, हळद अर्धा पाऊण चमचा. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. हा मसाला आता परतून घेतलेला आहे पहा. आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी आपण इथं टाकू, कारण मसाला पूर्ण मिक्स होतो. एकजीव होतो मसाला. आता मसाला मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये दही टाकून घेऊयात आपण. गॅस आपण मध्यमच करायचा आहे. दह्यामध्ये थोडंसं मसाला मिक्स व्हायला पाहिजे. आता यामध्ये आपण थोडीशी मलाई टाकून घेऊ. हे पहा 2 चमचे मी मलाई टाकून घेते. कमी गॅसवर आपल्याला हे ग्रेव्ही शिजू द्यायची. थोडा वेळ आपण शिजू देऊ. बघा ही ग्रेव्ही किती छान झालेली आहे आणि तेल सुटलेलं आहे. आता आपण कसुरी मेथी थोडीशी टाकून घेऊया, कारण त्यामुळं चव खूप छान लागते. छान प्रकारे हे तेल सुटलेलं आहे आणि वास पण खूप छान येत आहे. आता आपण जे आपले आलू घेतलेले आहेत ते करू, ते आता मी याच्यामध्ये सोडणार आहे. बघा आपण हे याच्यावरती टाकून घेणार आहोत आणि थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत. आपले दम आलू तयार झालेले आहे. हे ग्रेव्हीचं पूर्ण मिश्रण याच्यामध्ये जातं. जे आपण आलूला चिरा पाडल्यात त्याच्यामधून आपण आता मी गरम पाणी करून याच्यामध्ये टाकते.
बघा आता हे मी पाणी टाकलेलं आहे गरम, त्यामुळे जसा तसा कलर राहिला. थंड पाणी टाकल्यानंतर कलर कमी होतो, गरम पाणीच करून टाकायचं. बघा आता फक्त 5 मिनटं मी शिजू देणार आहे आणि गॅस बंद करून टाकणार आहे. तर आपला दम आलू तयार. समसमीत लज्जतदार दम आलू तयार आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हीही दम आलू करायला विसरू नका. धन्यवाद.